आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी भावना वैराट। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। हेडिंग गुरुकुल संस्थेच्या वतीने MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ। गुरुकुल संस्थेमधील MPSC उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार समारंभ दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी अतिशय उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अनिल दत्तात्रय रेळेकर सर, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनेलचे कार्यकारी संपादक, संस्थेच्या सौ मयुरी गायकवाड सूर्यवंशी तसेच सौ आशा राजेश गायकवाड, माननीय श्री राजेश गायकवाड सर उपस्थित होते। सन 2025 ते 26 मधील MPSC परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: सारंग कुलकर्णी, लेखापाल नगर परिषद दापोली; कामेश श्याम शर्मा, टॅक्स असिस्टंट रेव्हेन्यू; प्रशांत अरगडे, रेव्हेन्यू असिस्टंट; किरण नांगरे, रेव्हेन्यू असिस्टंट; सुनील पारव, रेव्हेन्यू असिस्टंट; अनिकेत गायकवाड, रेव्हेन्यू असिस्टंट; सुनील फुलमाळी, रेव्हेन्यू असिस्टंट; रवी माने PSI; नानासाहेब जाधव, गोपाळ भूषण पाटील; गणेश पिसाळ, सिद्धार्थ गिरे, योगेश देशपांडे अशी गौरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत। माननीय श्री अनिल रेळेकर सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले। माननीय श्री अनिल रेळेकर सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवले, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा दिल्या। गौरविण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी गुरुकुल संस्थेचे मनापासून आभार मानले। विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालकांचे मार्गदर्शन आणि गुरुजनांचे आशीर्वाद यांना दिले। आगामी काळात समाजाची आणि देशाची सेवा करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री हरीश देशमाने सर यांनी त्यांच्या खास शैलीत करून उपस्थितांचे मन जिंकली। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयुरी गायकवाड सूर्यवंशी यांनी केले। या कार्यक्रमासाठी शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक तरुण तरुणी मोठ्या संख्येत उपस्थित होते। यंदा या कार्यक्रम गुरुकुल एज्युकेशन नी ठेवला, त्याबद्दल या कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। मॅडम बद्दल आणि गुरुकुल एज्युकेशन इन्स्टिट्यूट बद्दल सांगायचं गेलं तर, जेव्हा MPSC ला टायपिंग आलं तेव्हा आम्ही बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये पण टायपिंग करायला जात होतो। सर्व विद्यार्थी पण बाकीच्या इन्स्टिट्यूटचा अनुभव घेतला असेल सर्वांनी, पण बाकीच्या इन्स्टिट्यूटचा आणि इथला अनुभव वेगळा आहे। कारण इथं कधी म्हणजे मॅडम कडून सहकार्य झालं, सरांकडून पण बरं सहकार्य झालं की कुठल्या कुठली गोष्ट लागत ती विद्यार्थ्यांसाठी वगैरे सरांना नाव काढलं किंवा मॅडम नाव काढलं तर ती गोष्ट येत होती पहिल्यापासून। आम्ही एकदम सुरुवातीला होतो टायपिंगला, आम्ही येत होतो मॅडम कडून आणि इन्स्टिट्यूट कडून बरंच सहकार्य झालं। तरी सर्व जे अधिकारी झालेत त्यांचं अभिनंदन करतो मी। आणि मॅडम कडून आम्हाला बरंच गोष्टीचं सहकार्य भेटलं। कधी वेळेचं बंधन कधी नाही घेतलं। बाकीच्या इन्स्टिट्यूटला पण आम्ही टायपिंग केलेलं आहे, म्हणजे मी तर होतो, बाकी 2-3 इन्स्टिट्यूट बघितलेत, एक तास झाले की ते मागे येऊन पुढचे विद्यार्थी येऊन मागे थांबायचे, मग टायपिंगला ते पाऊण तासच भेटायचा बाकीच्या इन्स्टिट्यूटला। आम्ही म्हणजे इथं सर्व विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 तास प्रॅक्टिस केलेली आहे। आणि कधी म्हणजे या इन्स्टिट्यूटकडनं फी साठी पण कधी असं फोर्स केला गेला नाही की बाबा द्याच, 5 तारखेच्या पुढे नाही दिलं तर हे होणार नाही वगैरे, असं बाकीच्या इन्स्टिट्यूट कडून तसं नव्हतं। 10 तारखेच्या पुढे गेलं तर 11 तारखेला बसू देत नव्हते ते। बाकीचे इन्स्टिट्यूट प्रोफेशनल होते, मॅडम कडून कधी प्रोफेशनलिझम न करता मॅडम स्वतःहून सगळ्यांना मदत केली मॅडमनी। त्या गोष्टीबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून मॅडमचे आभार मानतो। आणि यापुढे पण मॅडम कडून ती अपेक्षा आहे, अजून मॅडम सहकार्य करतील सर्व विद्यार्थ्यांना। आणि एवढं बोलून सरांचे पण आभार व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांचे पण आभार व्यक्त करतो। सूत्रसंचालन पण सरांनी चांगलं केलं। तर अशा तऱ्हेनं मॅडम तुमचे आम्ही आभारी आहोत। तुम्ही आम्हाला एवढा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला गुरुकुल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मार्फत। तर
आभार व्यक्त करतो. टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करतो. मी कामेश शर्मा. गेली 1-1.5 वर्षापासून मी गुरुकुल संस्थेच्या संबंधाने इथं टायपिंग म्हणून करतोय. तर जेव्हा पहिल्या दिवशी मी इथं आलो होतो तेव्हा मॅडम इथंच होत्या. मॅडमला म्हटलं होतं, मॅडम मला टायपिंग शिकायचे, तर मला टायपिंग जमेल का? तर मॅडमनी मला प्रेरणा दिली होती आणि खूप उत्साह दिला होता की तुला नक्की जमेल. पण तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की हा प्रेम आणि उत्साह तो तेवढाच आहे. आणि अजून पण खूप माझे मित्र आहेत ज्यांनी मला माझ्या आयुष्यात मला खूप मोलाची साथ दिली. आज जे सिलेक्ट झालेत त्यांचं तर अभिनंदन आहे, कौतुक आहेच. पण आज जे सिलेक्ट झालेले नाहीयेत, जे भावी अधिकारी आहेत, जे पुढच्या 2 वर्षात इथं गुलाल उधळणार आहेत आणि त्या खऱ्या माणसांनी आज जे सिलेक्ट झाले त्यांना प्रेरणा दिली, त्यांच्यासाठी मी खूप जोरदार टाळ्या वाजवू इच्छितो. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी खूप छान भाषण केलं आणि सूत्रसंचालन पण खूप चांगलं झालं. मी खूप दिवसांनी असा कार्यक्रम बघितला. खर तर स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना अशी कार्यक्रम मी आधी खूप करायचो, पण नंतर योग आला नाही. जवळपास 2 वर्षांनी मी इतकं छान सुंदर कार्यक्रम बघतोय. मॅडमनी असो, सरांनी असो खूप छान ऑर्गनाईज केलं, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवू इच्छितो. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असताना म्हणजे लोक म्हणतात की कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. पण सगळ्यात महत्त्वाची असते ती संगत. माझे इथं बसलेले सगळे हिरे मोती सारखे मित्र आहेत ज्यांनी मला अख्खी म्हणजे बटन दाबताना मधून दाबायचं, एकदम साईडनं दाबायचं, इथनं प्रवासाला सुरुवात केली. आणि आज मी एक नाव घेऊ इच्छितो की आमचे सगळ्यांचे आदरणीय नाना सर जे इथं नाही आहेत, पण मी त्यांची खूप मला मदत झाली. आणि तेवढं सांगू इच्छितो की हा प्रवास सोपा नसतो, पण हा जर प्रवास सोपा असला असता तर सगळेजण झाले असते. म्हणून हे एक असामान्यत्व प्राप्त करणारी ही माणसं आहेत आणि ही माणसं खूप पुढे जाणार आहेत. सुरेश भटांची खूप चांगली कविता आहे, जी कविता मला नेहमी प्रोत्साहित करते. या क्षेत्राकडे मी खरं तर 12वी नंतर आलो होतो. 12वी झाल्यानंतर ठरवलं होतं की आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचंय. त्यानंतर हळूहळू वाट दिसत गेली, मित्र दिसत गेली, मार्गदर्शन भेटत गेलं आणि आज इथं मी माझ्या भाषणाद्वारे या गोष्टीचा समारोप करतोय. जाता जाता सुरेश भटांची एक खूप चांगली कविता आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला असून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे झाली तर तूर, डोळ्यात गेली जरी धूळ थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना बिन अडखळणे पावलास पसंत नाही, पावलास पसंत नाही. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना भावी अशी शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि सर्वांचा सन्मान केलं, यासाठी मी खूप भारावून गेलो आहे आणि निशब्द झालो आहे. खूप खूप धन्यवाद. मला देणार आहे ते अमोप आहे, अमाप आहे. कारण तुमच्या आई वडिलांना जर कोणी विचारलं तुमचा मुलगा काय करतो तर तो MPSC झालाय हे जेव्हा तो सांगतात ना तेव्हा त्यांची छाती गर्वानं फुगलेली असते. तर या गोष्टीला तुम्ही तारतम्य सांभाळावा आणि तुम्ही नक्की सांभाळणार. आता नांगरे पाटील साहेब जे आहेत ते फार गरिबीतनं वर आलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी काय सांगत नाही. आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात MPSC UPSC ला फार डिमांड आहे. कारण का तर त्यांना माहीत आहे बाबा हे आपण करू शकतो आणि करणार. कारण तुम्ही ग्राउंड करता ते बाकीच्या शहरातल्या लोकांना ग्राउंड येईल याची गॅरंटी नाही, कारण अर्धे मार्क ग्राउंडला पण आहे. पण खूप खूप कौतुक. आणि एकच सांगेन अजून जाता जाता की तुम्हाला कुठलंही शहर मिळो, कुठलंही गाव मिळो, तुमची प्रतिमा उंचवण्यासाठी जास्तीत जास्त चांगलं काम करा आणि तुमचं नावलौकिक कमवा. तुमच्या नावलौकिकाबरोबर आमच्या संस्थेचं पण नाव नक्कीच होईल, तुमच्या आईवडिलांचे नाव देखील चांगलं होईल. जेव्हा तुमचे नातेवाईक एकमेकाच्या कार्यक्रमाला येतील तेव्हा माझ्या बाळांनी कष्ट केलाय म्हणून त्यालाही दिवस आलेत, जेव्हा सांगायला त्यांच्या आईबाबांना जेव्हा ती वेळ येईल ना त्यांचं ऊर भरून आलेलं असतं. एवढंच बोलतो. धन्यवाद. मयुरी मॅडमनी मला कार्यक्रमाला बोलवलं, त्या कार्यक्रमात सहभागी करून दिलं. साहेबांनी, राजेंद्र साहेब यांची ओळख तुम्ही आता सध्या ऑफिसर म्हणून आहेत आणि त्यांचे कामाच्या वेळेत असतात ते फार. आणि या तिघही आमच्या युवा क्रांती फाउंडेशनच्या तिघही चांगल्या पदावर आहेत आणि हे सामाजिक काम करण्यासाठीच ते एकत्र आलेले आहेत. मी आशाताई, मयुरीताई,
आणि आमचे राजेंद्र सर यांना मनापासून धन्यवाद देतो. मला तुम्ही कार्यक्रमात सहभागी करून घेतलात. पुनश्च एकदा धन्यवाद 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 धन्यवाद.